मला एक चिठ्ठी द्यायला सांगू. त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय तुम्हाला ते नंतर कळेल. जर दुसरी बायको पाहिजे असेल तर तुम्ही हसताल. मम्मी इथं बघा, म्हातारा वयात पण लग्न होतात माणसांची आणि करतात आणि बायको पण भेटती. भरपूर जणांनी घाबरवलं पण आहे की 8व्या महिन्यात डिलिव्हरी नाही व्हायला पाहिजे, चांगलं नसतं असं तसं. तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचे पाहिल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये स्वागत आहे. कशात सगळे बोललो का मी? हो बोललास की. लेपड बोललो ना. हो. तर आता आम्ही चाललोय डीमार्ट मध्ये थोडं जरा राशन पाणी संपलेलं आहे. तर राशन आणायला चाललंय, पाणी तर आपल्या करता भेटेल. तरी पण जाऊ आता, चलो. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, कमेंट करून सांगितलंय कसं ते जोरात बोला. कसं वाटलं कसं नाही. आणि आज आम्ही सेम डेला ब्लॉग एंड करून मी ना ब्लॉग स्टार्ट करतोय. आणि आज उशिरा ब्लॉग स्टार्ट करतोय कारण आमचे अवतारवरनं कळत असेल, माझे जास्त कळत असेल, मी जास्त झोपली आहे. ह्याचं नाही सांगू शकत कारण की सांगितलं सगळं कालच्या ब्लॉग मध्ये. नाही, ह्या ब्लॉग मध्ये नाही सांगितलं की तुला खोकला लागलाय, आपली तुला खोकला लागलाय नाही माहिती. आवाजावर कळतंय ना. तुम्हाला काय सांगितलं ब्लॉग मध्ये? आमच्या मम्मीला जे होतं ते होतच. आणि ते सगळ्यांना झालंय, पूर्ण घराला. दादूला खोकला झालाय, मम्मीला झालाय, पप्पाला झालाय, मला व्हायला लागले आता. ह्याला पण खोकला खाली पडलं की खोकला येतोय आम्हाला. डेंजर अवस्था झाली. नुसतं मध चाटून चाटून आम्ही झोपतो. हा तिथे तर काय 2 दिवस काढले. मग मधाची बाटली डोक्यापाशी घेतली होती. मधाची बाटली प्यायचं, झोपायचं. तर चला आता आपण जाऊया. आणि आजचा दिवस कसा जातो तुम्ही ब्लॉग मध्ये बघा नक्की. आजचा दिवस तरी अर्धा गेलेला अर्धा आहे. गेला, आजची संध्याकाळ कशी आहे ते आपण बघूया. येस चला ब्लॉग एंड पर्यंत. आमचं ब्लॉग बघा, अर्ध माझं डोकं काय होतं ब्लॉग मध्ये तेच ना. इथं बघा राशन आले. आता हे मला ठेवायचे डब्यांमध्ये. पण पहिला चहा ठेवते आणि मग हे सगळं राशन ठेवते. म्हणजे कसं हातासरशी ठेवलं तर वेळ होते, सापडतं पण लवकर. आणि ते ठेवायला तर लागणार आहे. पण पहिला आपण चहा ठेवूया. आणि आमच्या इथं काल पाणी नाही आलं, तर पाणी नाही आमच्या घरात थोडं. पण आज येतंय का नाही ते पण माहीत नाही आहे. 29 तारखेला तर नाही आलं पाणी, तर आज बघू आता. 29 काल नाही आला म्हणलं ना मी. मला येडा समजतं प्रतीक, खरंच काय बोललो होतं मी त्याला. चला आपण चहा बनवतो. पाणी नाही आज आमच्या इथं, तरी पण मी आज बनवायला तर घेतलंय जेवण. शापूची भाजी बनवते मस्त. शापूची भाजी, वरण भात, भाकरी असं मस्त जेवण बनवू. त्यासोबत लोणचं आहे, पापड आहे. आणि दादू आज गेला होता. दादूच्या मित्र एक आजारी पडले, त्याला भेटायला. आणि पेशंटला भेटायला कसं गेलाय ते लुक बघा त्याचा. हे बघा, कोण म्हणाल का पेशंटला भेटायला गेलाय? नवीन शर्ट. तो पेशंटला नाही भेटायला गेला गाईज, त्याला जे शर्ट गिफ्ट केले ना तो त्याला भेटायला गेलेला आहे. अच्छा, कोणी केलंय दादू? खरं बोल दादू. त्याने शाळा काय केली, त्याला गिफ्ट भेटलं होतं शर्ट, बरोबर. आणि त्याला भेटायला जायचं होतं कारण काय ना, मित्र आजारी आहे, बरोबर का नाही. आणि तो ते शर्ट घातलं का, ज्यांनी गिफ्ट दिले ना त्याला ते शर्ट मध्ये त्याला बघायचं होतं. बापरे. आता तो एका ती आपल्या लाजतोय काय त्यात टाके का? तर तो एका ती. मी आता नाही पिऊ शकत, पप्पा चहा पिला. पप्पा डायरेक्ट पिशवी दोन टाकतो माझ्या. पिऊन बघ, थांबा जरा पेला आणि थांबा. त्याला कसं तरी वाटेल डायरेक्ट पिशवीने पिल्यावरती. आमच्या घरात 2च माणसं ताक पिणारी, मी आणि पप्पा. खोकला आलाय, थोडं एकच घोट पी बस. चांगला असतं ताक पिलेला, चांगला असतं ताक पिलेला. एकच घोट पी. छान आहे आपलं ताक घरचं, एकदम मस्त. नाही ना? नाही, सगळ्यांना घरात खोकला झालाय. मी आता तरी पण एवढं पितीये. मम्मीचा खोकला सगळ्यांना गेलाय काय, त्याच्यात घर वाटतंय. मेन विचारायला पाहिजे तुला ताकामुळे. हो बोल, सांग. तुम्ही नको सांगायला सगळंच, नाही तर उगाच ते आपल्याला नाही माहिती अजून. तर तुम्ही सांगा कमेंट करून की कोणाला भेटायला नक्की दादू कोणाला भेटायला गेला असेल ते मला तुम्ही सांगा. आता तुमच्यावर सोडून दिले मी. एवढा चिकना बनवून. तो पण लाजतोय, पण तो आता वरती नाही बघणार. त्याला हसायला येते पण तो दाखवणार नाही आता ब्लॉग मध्ये. कारण मार्केटला पण ब्लॉग बघतात ना. मार्केटला म्हणजे आजी आजोबा पप्पा सगळे ब्लॉग बघतात ना. तुला
हा चाललंय सोन्याच्या वळणावर. आता पुरे की बाहेर आता काय आता सांगून टाक बाबा. नाही ना तसं काय पोरगी बघायचा खर्च वाचवणार आहे का? नाही ना, खर्च करायचा आहे. अर्ध्या लग्नाचा खर्च होतो पोरी बघायला का नाही मम्मी? हा मम्मीचा नाही झालाय तेवढा वाचवलाय खर्च. मम्मीचा झाला नाही तेवढा. तू पण वाचव. तो नाही बोलणार आता सोनू काय, तो नाही बोलणार. उनको सब पता है कि सब ब्लॉग देखते हैं, अभी कुछ नहीं बोलेंगे. तर आज आहे चिंगूबाईचा बर्थडे, भिंगूबाईचा बर्थडे, पियाचा बर्थडे. पिया दाखव तोंड. तिला काजळ पण लावलंय. पिया कांबळे यांचा आज बर्थडे आहे. सगळ्यांनी पिया कांबळेला बर्थडे विश करा 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 करा. बर्थडे विश सगळ्यांनी करा. सगळ्यांना थँक्यू म्हण. दाखव तोंड. आवाज पण गेलाय तिच्या गावाला जाऊन आली तर. आणि काळी होऊन आली काळी. इकडे दाखव तोंड. वाट बघतोय का आमचा? थांबा, आमची नवरी तयार होती. टिकली लावायला, ऐकून टिकली लावायला. कसली खड्याची टिकली लावा, माझ्याकडे नाही ना खड्याची. तर भिंगूचा आज बर्थडे. सगळ्यांनी भिंगूला विश करा. थँक्यू मग सगळ्यांना. कशी दिसते मग सगळ्यांना विचार की सगळ्यांना कशी दिसते मी. आयु आयु कसं कसं परत कर एकदा परत कर. सगळ्यांना विचार. काय केलं तिने? इकडे नको. बट मागितला रे तिने केसा माग. आणि केस हात लावायचे ना. मेकअप करायचं असतं तर सगळ्यांनी मामीकडे या. मामी मेकअप आर्टिस्ट आहे का नाही. आता ह्यांचं कॉलेज लग्न बिग्न होतपर्यंत त्यांचं मीच आवडणार आहे ना ग. तर चालू आहे इथं आमचं बिग बॉस बघणं आणि मम्मीचं चालू इथं काम. काय म्हणते मम्मी? तोंड दाखव मुकडा. 2 दिवसानंतर आम्ही गाईस फिरायला गेलो होतो लांब खूप दिवसानंतर. तर मम्मी इथं चालू इथं स्वयंपाक. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं एकदा एका व्लॉगमध्ये की आम्ही एक अशी गंमत करणार आहे. ती सांगणार नाही व्लॉगमध्ये पण करणार आहे. तर ती आज करणार आहे, कळलं ना. तर ती आज बघू काय रिॲक्शन येतात त्यावरती. ते तुम्हाला थंबनेल वरनं कळत असेल पण अजून कोणाला माहीत नाही. ओनली पायल आणि मम्मीला माहिती. तर आता आम्हाला जेवण करून ताक वगैरे बनवायला जायचे. ताक वगैरे बघून आल्यानंतर आम्ही बाकीचे जे काम सांगितले तुम्हाला आता मी आणि ते करणार आहे मी, कळलं का काही. तर आता चला भेटूया आता जेवण करताना करताना. तिथं बघा बर्थडे हॅपी बर्थडे टू. तर गाईस लिंगूचा बर्थडे. मी आली आहे बर्थडेला अशीच जेवण करून जस्ट. तर सगळ्यांनी बर्थडे विश करा लिंगूला. विश करा पहिला. तिचं नाव ना बिंगो बिंगो नाही काय काय बिंगो नाही. तुझं नाव सांग तू ब्लॉग मध्ये मोठ्याने सांग. मम्मी बघा आमची. तुला सगळे बिंगो बिंगो म्हणतील नाही तर नाव सांग. हा प्रिया म्हणून सगळ्यांनी बर्थडेला विश करा तिच्या. हा प्रिया नावीचं. तिला गिफ्ट आलं आणि गिफ्ट तिच्या भावांनीच खोललं. बघा पप्पावर करूया फ्रँक. मम्मीला पप्पाला एक चिठ्ठी द्यायला सांगू. त्याला त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय तुम्हाला ते नंतर कळेल. पण आता घरात पप्पा नाही तोपर्यंत दिली. मी कसं काय, तुम्ही जायचं, तुम्ही बाहेर. दादू शर्ट काढ आता. तर काही आमचं झालंय जेवण झालंय. झालेलं आहे. आता ताक वगैरे आम्ही बनवून आलो. आता जस्ट आलो आणि पायलचं वॉकिंग वगैरे झालेलं आहे. आणि थोडस झालंय अरे, अजून चाललं पाहिजे. तर बघू आता काय म्हणते मम्मी. उद्या दवाखान्यात पण जायचंय. हो उशीरच सांगायचं. तुला लवकर झोपलं पण पाहिजे. तुझं लवकर उठायचंय तू आम्हाला. आज मोबाईल नको बघू जास्त. मी बघते वाटलं. ब्लॉग एडिट करायचंय काहीच. माझी दुपारी चांगली झोप झाली. हो डाडू 4 तास झोपलीस. कसला हिशोब दिलाय? वाचून दाखव काय लिहिते. तुला येते ना? मला नाही वाचता येत इंग्लिश. मला पण नाही इंग्लिश येत. मला मराठी येते. वाचून दाखव. हसलेत पप्पा मगाशीच थोडस. इथं बघा. कशाला असं हा पटकन कसं काय वाचलं तुम्ही एवढं? अहो जर का 5वी शिकलेलं नाही 5वी नापास. पप्पा असले म्हणजे मी नाही पाहिजे. पप्पा दुसरी पाहिजे. हा मम्मी तुम्हीच पाहिजे फक्त. तू मला पाहिजे फक्त एकच. त्याला पाहिजे. तेच ना. आता हो मम्मी पप्पा हसलेत पण तुम्ही ब्लॉग मध्ये बघा माझं खोटं वाटतंय तर. थोडेसे पहिले हसले
पण नंतर हळूच कॅमेऱ्याकडे बघितलं चालू आहे नको हसायला लोकांना वाटून दुसरी बायको पाहिजे. पप्पा थोडेसे हसलेत हळूच पण कॅमेऱ्याकडे लगेच बघितलं असं कॅमेरा चालू आहे म्हणून काय नाही बोलले जास्त हसली नाही. काय दाखवत काय द्या पप्पा चिठ्ठी दाखवा काय लिहिलं दाखवते. दाखवच नाही माझी. नाही ते सस्पेन्स आहे. जर तुम्हाला जर दुसरी बायको पाहिजे असेल तर तुम्ही हसताल. पण पप्पा थोडे हसलेत की नाही तू बघितलं की नाही. मम्मी इथे बघा म्हातारा वयात पण लग्न होतात माणसांची आणि करतात आणि बायको पण भेटती. त्यासाठी मला मरावं लागेल. नाही डिवोर्स देऊन तुम्ही जाणार दुसरं लग्न करून पप्पा दुसरं लग्न करणार आहे की नाही. किती करतात म्हातारे लोक पण म्हातारे कपल पण असतात. तर गाईज आपण बघितलं ट्रायल करून थोडे हसतात पप्पा. पप्पा हसले थोडेसे कॅमेराला पोलास तर हसले पप्पा. हा कॅमेरा फ्रंट फुटला होता ना. कॅमेरा ठरवले हसले असते मला किती नाही आलं मला. नंतर कळलं ना. तर काय नाही काहीच. तर आता जेवण वगैरे आम्ही झालेली आहे. थोडंसं काय करावं म्हणलं तर काही झालं नाही म्हणून आम्ही प्रँक करत नाही. कळलं का. आमच्या घरात प्रँक नाही होऊ शकत गाईज. आमच्या घरात सगळ्यांना माहिती आहे मम्मीचं आणि पप्पाचं एकदम अटूट प्रेम आहे. त्यांचं टॉम अँड जेरी सारखं आहे. भांडल्याशिवाय त्यांना करमत नाही आणि भांडल्याशिवाय त्यांना दिवस जात नाही. एकमेकांशी बोलल्याशिवाय दिवस तिला मन माहिती तुझं माझं मेहनत तुझ्या विना हा तुझ्या वाचून खरमे ना असं मन माहिती. तर तर चला या चिठ्ठीचा काय फायदा नाही झाला. मी फेकून देऊ. पप्पाला नाही पाहिजे दुसरी बायको. पप्पाला फक्त मम्मीच पाहिजे त्याच्यामुळे ही चिठ्ठी फेकून देऊ आपण. चला आता मी जातो वरती. उद्या आम्हाला लवकर जायचं आहे रुटीन चेकअपला. तर उद्याचे दिवस आपण बघूया काय होते काय नाही. तर चला आता आजचा ब्लॉग वरती जाऊन एंड करू. तिला काय गप्पा मारते असते. लय पण नको पिऊ. तू लय पितोस. एक त्या बाबूचन भरूनच घ्यायचं असतं ते. असं पर पाण्यासारखं पितोस. थोडस प्यायचं असतं ते. कडू आहे. आ लय कडू आहे. संपलं का सगळं. नाक एवढं सोडत. कसलं औषध आहे ते. तेच मला खोकला राहिलाय. कुठून आणलेलं ते. बाटली आता वरती घेऊन कुठं चाललास. आज झाला एकदा पिलं तर बास रात्रभर नाही प्यायचं. मध चाट. आम्ही वरती आलो आणि तुम्हाला सांगते आता मग अशी मी अचानकच व्हिडिओ चालू केली कारण की प्रतीक औषध पित होता. घसे सगळ्यांचे लाल झालेत सुजलेत काय गिळताना दुखतंय म्हणजे पूर्ण घराला खोकला झाला आमच्या. आणि मला एक तुम्हाला सांगायचंय मी काल घरी गेले होते ना 2 दिवसासाठीच घरी गेलते. पण माझी मम्मी आणि माझी बारकी बहीण मला एवढी वैतागली आहे ना कारण की ना काल आणि परवा काय झालं मला झोपताना तिथं मच्छर दिसले. आणि माझं असं आहे की झोपताना वगैरे मला असं मच्छर वगैरे दिसले ना असं कानापाशी नाही का माझ्या असं आवाज आला ना त्या मच्छरांचा मला रात्रभर झोप नाही येत. जोपर्यंत त्या मच्छरांना पकडून मी मारत नाही किंवा त्यांना बाहेर हाकलत नाही तोपर्यंत मला झोप येत नाही. तर ना मी काय केलं ह्यांना सगळ्यांना झोपून दिलं आणि टॉर्च लावून ते मच्छर शोधत होते रात्रभर. 3 वाजेपर्यंत मच्छर शोधत होते आणि हे मस्त झोपले होते. माझी मम्मी म्हणली बाई तू जा आणि परत येऊ नको. आली की अशी काहीतरी करत बसती नाही का उद्योग. म्हणती काय एवढं फॅन लावायचं आणि झोपायचं. पण ते माझं तसा स्वभावच तसा आहे माझा. मी काय करू. आणि काल तर माझ्या मोठ्या बहिणीने एक त्यांची भूताची स्टोरी सांगितली. हे झालं परवाच्या दिवशीचं ठीक आहे. म्हणजे 2 दिवस गेलतो ना आम्ही. पहिल्या दिवशीचं हे झालं मच्छरांचं सीन. मी 3 वाजेपर्यंत जागे होते 2 मच्छरासाठी. तर दुसऱ्या दिवशी काय झालं झोपताना ते सांगते. माझ्या मोठ्या बहिणीने सांगितली भूताची स्टोरी. आणि आता मी एवढी भित्री 1 नंबरची की असं काय ऐकलं तुम्ही रात्रभर झोपत नाही. तर तिने मला ती घरी निघली बड्डे वगैरे झाल्यावरती तर तिने सांगितलं असं असं झालं. नॉनव्हेज घेऊन चालली होती तर नाही का असं असं घडलं तिच्यासोबत. तर माझ्या मनात रात्रभर तेच नाही का असं झालं आता नाही का. म्हणजे मला भीती वाटायला लागली झोपतच. आणि प्रतीक झोपला होता मस्त. मग तो जेव्हा उठून बघायचा ना तेव्हा मी जागीच असायची कारण मला झोपच येत नव्हती मला ते आठवून नाही का. आणि मग माझी मम्मी पण मधूनच घोरायला लागली आणि त्या घोरण्याच्या आवाजाने तर मला अजूनच भीती वाटायला लागली. मग काल पण मी 3 वाजेपर्यंत जागी होते. झोपच झाली नव्हती मम्मीच्या घरी. माझी मम्मी आणि साक्षी माझ्यावर अजून हसतात आहे. मला फोन करतात ते सारखं हसतात आहे. तर लय कॉमेडी तुला अजिबात डोकं नाही आहे एवढी येडी कशी काय तू असं बोलायला लागलेत. पण काय करू आता मी अशीच आहे. काय करू नाही शकत. अशा स्वभावाला काय नाही करू शकत बरोबर ना. तर आता मला दवाखान्यात जायचं आहे हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअपसाठी. तरी पण मला टेन्शन आलं आहे की आता 7वा महिना संपल
म्हणजे 10 दिवस आहे अजून संपायला. पण असं वाटतंय की नाही का, मला अजून भरपूर जणांनी घाबरवलं पण आहे की 8व्या महिन्यात डिलिव्हरी नाही व्हायला पाहिजे, चांगलं नसतं, असं तसं. प्रवास पण नाही करायचा जास्त, गाडीवरनं फिरायचं नाही, प्रवास नाही करायचा, जास्त जिना नाही चढायचा. मम्मीने मला स्ट्रिक्टली सांगितले माझ्या, बाई तू तुझे जिने 8व्या महिन्यात अजिबात चढू नको, नाही तर तुझी डिलिव्हरी 8व्या महिन्यातच होईल आणि ते अजिबात चांगलं नसतं. प्लीज माझा हा डाऊट सगळ्यांनी कमेंट करा आणि हा डाऊट आहे ना माझा तुम्ही घालून टाका, कारण की मला सांगा, मला माहितीच नाही आहे. आज पण आमच्या बाजूला एक शिवानी म्हणून आहे माझी मैत्रीण, तिला ऑलरेडी 2 बेबी आहे. तिला विचारलं मी, शिवानी असं काय असतं का गं? ती बोलली हां मला पण एवढं माहीत नाही. ती माझ्यापेक्षा छोटी तरी तिला 2 बेबीज आहे. ती म्हणली मला पण एवढं काही माहीत नाही का, नॉलेज नाही त्या बाबतीमध्ये. पण मी पण असं ऐकलं आहे म्हणली की 8व्या महिन्यात डिलिव्हरी म्हणजे बाळ झालेलं चांगलं नसतं, असं तसं. पण मला सांगा प्लीज, असं असतं का काय? पण मी तुम्हाला सांगते, आता मी 10 दिवसच फक्त 7वा महिना संपेपर्यंत प्रवास करणार जास्त, आणि त्याच्यानंतर 8व्या महिन्यात थोडासुद्धा प्रवास नाही करणार आहे. जरी करायचं झालं ना तर रिक्षा किंवा कॅब वगैरे बुक करणार डायरेक्ट कुठं जायचं असेल तर. पण गाडीवरती खूप जास्त कमी प्रवास करणार आहे आणि चालणार आहे, गाडीवरती एवढं नाही करणार. बघा तुम्ही आता प्लीज, मी हे शब्द पाळणार आहे आता. खूप झालं, मी सारखी अशीच बोलते की मी प्रवास नाही करणार, पण तो माझ्याकडनं जास्त होतो प्रवास. सो आपण हे सगळं कंट्रोल करणार आहे आता. मी उद्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि आता उद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर काय बोलतील काय नाही. परत मला आता 8व्या महिन्याची सोनोग्राफीची तारीख देतील, ते पण कधी देतील ते पण नाही माहिती, आता उद्याच कळेल. तर आता उद्याच्या व्लॉगमध्ये बघा तुम्ही मी हॉस्पिटलमध्ये गेलेलं, परत डॉक्टरांनी काय सांगितलं नवीन, ते सगळं तुमच्याशी शेअर करेल. आणि हा व्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. हा व्लॉगने एवढा मोठा झालेला नाही आहे, कारण की आम्ही व्लॉगच उशीर स्टार्ट केला आहे. थोडीशी फक्त खाली मस्ती वगैरे केली पप्पासोबत, पण एवढा मोठा काय झाला नाही. पण आता मी जे तुम्हाला प्रश्न विचारलेत प्लीज मला त्याचं उत्तर द्या, म्हणजे मला पण कळेल मला कशी काळजी घ्यायची 8व्या महिन्यात, काय घ्यायचं काय नाही, कारण मला एक्सपिरियन्स नाही आहे. सो नक्की कमेंट करा आणि भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.